शहराच्या मिठीत जगणारी माणसं नेहमी एक बोंब ठोकीत असतात बघा. गावाकडं काय गठुडं ठेवलं काय, गावाकडं काय कोणचं भागत असतोय काय. पण तीच माणसं ज्यावेळेस शहरातून गावाकडं गाड्या घेऊन येतात ना, त्यावेळेस त्यांच्या डिक्कीत गठुडी कशाची असतात, बोचकी कशाची असतात. हां, कशाची असतात बोचकी? अहो तीच असते ना. गावाकडून सगळी धान्य असते, माळवं असते, कडधान्य असतात, कैऱ्या असतात, चिंचा असतात, आंबे असतात, करवंदा असतात, जांभळं असतात, सगळं गावाकडून जाते. पार कुरड्या पापड्यासुद्धा गावाकडून करून नेतात. आणि तरी हीच शहरात वाढणारी माणसं काय म्हणतात, गावाकडं काय गठुडं ठेवलं आहे काय, गावाकडं काय गठुडं ठेवलं आहे का. आणि गावातूनच शहराकडे सगळे गठुडे बांधून जातात का शहरातून गावाकडे येतात तेवढं सांगा मला, प्रामाणिकपणे सांगा. गावातूनच शहराकडे गठुडे बांधून जातात का नाही. कारण गावच्या मातीचं, गावातल्या मातीतल्या माणसांचं आपल्यावर तेवढं प्रेम असतं. त्यामुळं गावच्या मातीला कधी विसरायचं नसतं. ज्या मातीनं आपल्याला वाढवलं, जगवलं, पोसलं आणि मोठं केलं, त्या मातीचे आपल्यावर अनंत उपकार असतात, ते कधीच विसरायचे नसतात. गावची माती ही कुठेही जा ती मोठीच असते. त्यामुळं गावाला गेलं ना, ती माती कपाळाला लावली पाहिजे. कारण आपण जगात कुठेही जा, कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, कुठेही मोठे व्हा, पण आपल्याला आपलं गावच कवेत घेतं आणि आपली मातीच आपल्याला सन्मान देत असते. त्यामुळं गावचं काय खरं नाही, गावाकडे काय गठुडं ठेवलं आहे का, असं म्हणण्यापूर्वी 10दा विचार करा, एवढी नम्र विनंती आहे.